मलाच काहीतरी करावं लागेल, मलाच उतरावं लागेल. अरे बाबा बुद्धिभ्रष्ट म्हाताऱ्या, गेल्या 2 वर्षात तुझ्याच आशीर्वादाने वातावरण बदल झालंय. शरद पवारांच्याच आशीर्वादाने वातावरण बदल झालंय. जरांगीला आंदोलन करायला पैसे शरद पवारांनी दिले, म्हणजे त्यांच्या आमदारांनी दिले काय, त्यांनी दिले काय, त्यांच्या महत्वाने दिले काय, त्यांचं नाव म्हणजे सम्राट रोहित पवार जरांगीला अडकून बसवतो. या लोकांना लाजा वाटल्या पाहिजे पुन्हा गरीब बनायला. म्हणजे तुम्ही दंगली तुम्ही घडवता, दहशत तुम्ही निर्माण करता, ओबीसीचं अस्तित्व संपवण्याचा घाट तुम्ही घालता. आणि ओबीसीचं अस्तित्व संपवल्याच्या नंतर ओबीसीला झोपी घालण्यासाठी पुन्हा काय बनायचं, मलाच आता काहीतरी करावं लागेल. म्हणजे तुम्ही आंदोलन पेटवायला लागले, तुमचं अस्तित्व टिकवण्यासाठी तुम्ही जागे व्हायला लागले. हे शरद पवारांना कळायला लागलं आणि शरद पवारांना आपल्याला झोपी घालण्यासाठी एक अंगाई गाण्यासारखं एक प्रकारे किंवा आता मलाच काहीतरी करावं लागेल. आता आजपर्यंत आम्ही अजित पवारांवर मी कधी टीका नाही केली. हाके सर मी करतात अजित पवारांवर टीका, त्यांच्याला अजित पवारांचा तिकडला बारामतीचा, कारण की हाके सर त्या भागातले असल्यामुळं अजित पवार किती करामती आणि किती जागेवानी सरला माहित असं. परंतु मी कधी अजित पवारांच्या नादी लागलो नाही. परंतु अजित पवारांचे आमदार सुद्धा, तुमच्या मतदारसंघाचा आमदार बॅनर लावले जरांगीच्या आंदोलनाला पाठिंबाला, पैसा दिला तिकडे ते आष्टीचा जब्या, आष्टीच्या जब्याने पैसा, तिकडे तो चंदन चोरांनी पैसा, तुमचा आमचा आपण त्याला आपल्या घटकातला असणारा बीडचा आमदार, त्याला तर लाज वाटली पाहिजे. अरे त्याचे मुलं बाळ त्या घरात जवळ असते, त्याला वाचवण्याचं काम मुस्लिम समाजाने केलं. त्याला पहिला भेट देणारे भुजबळ साहेब त्याचं भीती मनातून काढणारे आणि तो बाजलगावचा ते थेरड आमदार आले निवडून पंकजाताईच्या आणि धनुभाऊच्या जीवावर आणि त्यांच्या विरोधात बोलायचं काम सुरू केलं. आणि त्याने सुद्धा ताकदीनं जरांगीला हसत दिली या आंदोलनाला. या सगळ्या आमदाराला आपल्याला आता आठवणीत ठेवावं लागेल. ज्यांनी विरोध केलाय, ज्यांनी जरांगीला सपोर्ट केला, म्हणजे तुमचं राजकारण संपवण्यासाठी, तुमचं आरक्षण संपवण्यासाठी ताकद लावली, त्या सर्वांना घराचा रस्ता दाखवावा.